गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड। सुरुवातीला मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून प्रकाश झोतात आलेल्या वाल्मिक कराडचं नाव वावादा कंपनी खंडणी प्रकरणात समोर आलं। त्यानंतर त्याला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देखील मिळाली आणि सरता शेवटी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कट रचल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला। या दरम्यान त्याच्याबद्दलच्या विविध गोष्टी आणि त्यांनी कमावलेल्या संपत्तीबद्दल विविध आख्यायिका समोर येत होत्या। 90च्या दशकात गोपीनाथ मुंडेंचा घरगडी म्हणून काम करणारा वाल्मिक कराड हजारो कोटींचा मालक कसा झाला, असा सवाल उपस्थित केला जात होता। त्यानंतर त्याच्या बऱ्याच घोटाळ्यांची यादी बाहेर आली। या घोटाळ्यांचं कार्यक्षेत्र हे बीड जिल्हा असल्याचं सांगितलं गेलं, पण कराडनं अजित पवारांची बारामती देखील सोडली नाहीये। बारामतीत देखील कराडचा घोटाळा उघडकीस आलाय। तर काय आहे हा घोटाळा? चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी। धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या होत्या। त्यातलीच एक योजना म्हणजे ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना। 2024 मध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारनं लागू केली। ऊसाच्या उत्पादनामध्ये दरवर्षाने वाढ होत आहे आणि त्यामुळे ऊस तोडणीसाठी लागणारं मनुष्यबळ कमी पडतंय। तसंच मनुष्यबळ कमी पडल्यानं ऊस तोडणीला देखील मोठ्या प्रमाणात वेळ लागतोय, ज्यामुळे ऊसाचा भाव घसरून याचा साखरेच्या उतार्यावर परिणाम होतोय। मग या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यासाठी ऊस तोडणी यंत्राची सुरुवात झाली। मात्र हे ऊस तोडणी यंत्र खरेदी करणं हे प्रत्येक शेतकऱ्याला काही शक्य नव्हतं। ऊस तोडणी यंत्राची किंमत ही जवळजवळ 80 लाख ते 1 कोटीच्या घरामध्ये आहे, ज्यामुळे आधीच कर्जाचं ओझं घेऊन जगणारा शेतकरी हे ऊस तोडणी यंत्र कसं खरेदी करणार? तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून ऊस तोडणी यंत्राच्या किमतीच्या 40% किंवा 35 लाख रुपये इतकं अनुदान दिलं जातं। शेतकरी देखील आपण सभासद असलेल्या संस्था, साखर कारखाने यांच्या माध्यमातून ते खरेदी करतात। ही योजना आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी अर्ज केले होते। मात्र सरकारी काम आणि 12 महिने थांब या म्हणीप्रमाणे इतर योजनांसारखं या योजनेचं देखील अनुदान थकलं। त्यामुळे शेतकरी हे अस्वस्थ झाले आणि अशा जवळपास 150 ते 200 शेतकऱ्यांनी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबईच्या सह्याद्री बंगल्यावर भेट घेतली। या भेटीचे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल झाले। या व्हिडिओत धनंजय मुंडे यांच्या भोवती शेतकऱ्यांचा गराडा स्पष्ट पाहायला मिळेल। तसंच वाल्मिक कराड देखील तिथं सोप्यावर बसल्याचं लक्षात येईल। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना वाल्मिक कराडशी संपर्क साधण्याचा इशारा दिला। त्यानंतर नवी मुंबई येथील अनुसया लॉजवर 142 शेतकऱ्यांनी ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लागणारे कागदपत्र आणि प्रत्येकी 8 ते 9 लाख रुपये वाल्मिक कराडकडे जमा केले। त्यामध्ये बारामती तालुक्यातील 5 शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे। बारामतीच्या करडोली गावचे रामचंद्र भोसले यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातला जितेंद्र पालवे हा कराडचा नातेवाईक आहे। त्याच्या नेतृत्वाखालीच आम्ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची भेट घेतली। भोसले पुढे म्हणतात, बराच काळ उलटून गेल्यानंतरही अनुदान न मिळाल्यानं आम्ही परळीत वाल्मिक कराडशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मात्र वाल्मिक कराडनं गुंडांना सोबत घेऊन आम्हालाच दमदाटी केली। त्याशिवाय आमच्यातल्या काही जणांना मारहाण देखील केल्याचा आरोप भोसलेंनी केलाय। तसंच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या सगळ्या गोष्टींची माहिती अजित पवारांना देखील दिली असता अजित पवारांनी त्यांना हुडकावून लावलं। तसंच तुम्ही मला सांगून पैसे दिलेत का, असा उलट प्रश्न देखील बारामतीच्या शेतकऱ्यांना विचारला। त्यामुळे अजित पवारांनी या घोटाळ्याकडे कानाडोळा केलाय की काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। असो, सध्या वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत आहे। त्याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याची चौकशी सुरू आहे। त्याशिवाय त्याच्यावर मोक्का अंतर्गत देखील कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस देखील वेगाने तपास करतात। पण त्यासोबतच वाल्मिक कराडनं केलेल्या या ऊस तोडणी यंत्र घोटाळ्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरतीये। तर यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।